गणेशोत्सवानिमित्त डॉल्बी व डिजिटल यावर वायफळ खर्च न करता विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे ही विशालनगर गणेशोत्सव मंडळाची संकल्पना इतर मंडळांसाठी आदर्शवत आहे। मात्र त्यांनी दिलेल्या मदतीचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक कारकीर्द घडवावी असे प्रतिपादन कासेगावचे सरपंच यशपाल वाडकर यांनी केले। विशालनगर गणेशोत्सव मंडळातर्फे कासेगाव येथील जिल्हा परिषद शाळा बिरोबा वस्ती येथे शैक्षणिक साहित्य वाटपाप्रसंगी ते बोलत होते। मंचावर विशालनगर गणेशोत्सव मंडळाचे प्रतीक शिरसीकर, चार्टर्ड अकाउंटंट सौरभ बुडुख, चार्टर्ड अकाउंटंट अंकुर येळीकर, समर्थ गौडगाव, एमडी शरीफ नदाफ, सुयश जाधव उपस्थित होते। मंडळाचे प्रतीक शिरसीकर म्हणाले, विशालनगर गणेशोत्सव मंडळ वर्षभर विविध कार्यक्रम राबवत असते। त्यापैकी यंदाच्या गणेशोत्सवाची सुरुवात आम्ही गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करून करत आहोत, जेणेकरून शालेय साहित्याच्या अभावी कोणाचेही शिक्षण अपूर्ण राहू नये हा त्यामागील उद्देश। मंडळाचे निनाद पाटील, शैलेश जाधव, सुयश बिराजदार, मयूर पानकर, अक्षय कल्याणी, सूरज शहाबादे, महेश जोडमोटे, समर्थ चिट्टे, धीरेन काकडे, गुणमय काकडे, सुमित कट्टे, सारंग कुलकर्णी, निपुण कवठेकर, विशाल धोत्रे, मानस कडगंची, यश उंबरचे, शिवलिंग शिरूर, मंदार छत्रे, विश्वास सोलनकर, साई चौधरी आदी यावेळी उपस्थित होते। यावेळी 50 शालेय विद्यार्थ्यांना एकरेघी, दुरेघी, चारेघी, चौकटी आणि चित्रकला वही, कंपॉस, रंगखडू बॉक्स तसेच पॅड असे वर्षभर पुरेल इतके 15,000 रुपयांचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक परशुराम कोळी यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजशेखर बुरकुले यांनी केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार चव्हाण, विजय जाधव यांनी परिश्रम घेतले। कोण विचारलं सांगा बरं सरांना कधी येणार म्हणून? कोण विचारलं का सरांना? सांगा काय नाही। शाळा कधी सुरू झाली? शाळा कधी चालू झाली आपली? 1 महिना झाला का? झाला ना? मागच्या वर्षी कोणाकोणाला मिळालं होतं साहित्य? सगळ्यांना मिळालं होतं ना? केला ना अभ्यास? या वर्षी सर यावेळेस थोडस लेट झाला आम्हाला, तोपर्यंत तुम्ही किल्ला लढवल्याबद्दल तुमचं एक विशेष कौतुक। कारण वया पुस्तकांशिवाय शिक्षण देणं पण थोडं अवघड तुम्हाला काम आहे। तर यावर्षी सुरुवात म्हणलं तुमच्या ह्याच्याने करावी। नोकरीनिमित्त सगळे तरुण कार्यकर्ते बाहेर गावी असल्यामुळे थोडंसं जुळून यायला यावेळेस थोडासा वेळ झाला, त्याबद्दल क्षमस्व। आणि विशेष म्हणजे काय, साहित्य तिथे लिहिलंय, जीवन किती जगलो हे महत्वाचे नाही तर कसे जगलो हे महत्वाचं आहे। त्याच्यामुळे एक फुल ना फुलाची पाकळी आपल्याकडनं काहीतरी समाजसेवा करावी। समाजसेवा म्हणण्यापेक्षा काय, हे जे साहित्य तुम्हाला दिलेलं आहे, आम्ही शाळेत असताना सुद्धा हेच साहित्य, याच क्वालिटीचं आणि हेच कंपास, हेच खडू, हेच बी रमेशची वह्या आम्ही सुद्धा वापरलेलं आहे। त्यामुळे एकदम छान क्वालिटीचं आहे। तुमचं सरांनी सांगितल्याप्रमाणे बुद्धिमत्ता तर तुमची चांगलीच आहे। बुद्धिमत्तेला या साहित्य रूपी जोड आमची मिळाली तर अजून त्याचा द्विगुणित होईल त्यांची बुद्धिमत्ता, यात काही शंकाच नाही। आणि सर दोघं, बुरकुले सर आणि कोळी सर मेहनत घेतात, इतके वर्ष बघतोय आम्ही। येताना रस्ता सुद्धा थोडासा येणं अवघड आहे तिथं, अशा परिस्थितीत सुद्धा रोज येऊन सगळं करतायत। आता वाडकर साहेब असल्यामुळे वाडकर साहेब एकदम म्हणजे आमचे आहेत ओळखीचे जुने एक आमच्या याच्या निमित्त, तेही तुम्हाला सहकार्य त्यांचं मिळेलच काही हे असेल तर। आणि आमच्या दृष्टीने जेवढं करण्याचा प्रयत्न करू आम्ही, त्यामध्ये ऍडिशन आम्ही करत राहू। यावेळी आता पॅड आम्ही एक्स्ट्रा केलेला आहे, अजून काय देता येईल का किंवा अजून कशा पद्धतीने आपल्या रूपी काही करता येईल असा एक आपण प्रयत्न नक्कीच करू। सरांचं सहकार्य नेहमीच आहे आणि यापुढे सुद्धा आपण, तुम्ही जिथं कुठं असाल, बदलीनिमित्त म्हणा किंवा कुठेही, त्या निमित्ताने आपला हा उपक्रम आपण कंटिन्यू करायचा कार्यरतपणे सतत धडाडीने आम्ही प्रयत्न करू सर, एवढी तुम्हाला ग्वाही आहे। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।